महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 225 आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील दुसऱ्या समासावर आणि गणेश स्तवन नाम या समासावर विवरण घेत असताना आपण ओवी क्रमांक 13 14 विद्यांचा गोसावी हरस्व लोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडय फडय कर्ण थापा या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। भाग क्रमांक 224 मध्ये आपण बघितलं लवलवीत हरस्व लोचन ते हिलावी हरस्व लोचन ते हिलावी या चरणावर आपण चिंतन केलं आणि आज लवलवीत फडकावी फडय फडय कर्ण थापा या चरणावर आपण चिंतन करणार आहोत। त्या ठिकाणी त्या गणेशाचं स्तवन करत असताना समर्थांनी त्या गणेशाच्या कानांचं वर्णन केलेलं आहे। त्या श्री गणेशाचे कान कसे आहेत? लवलवीत फडय कावी फडय फडय कर्ण थापा। तो श्री गणेश त्याचे ते लवलवीत असलेले कान मोठे असे सुपासारखे असलेले कान अखंड अगदी हलवत असतो तो श्री गणेश। अर्थातच तो गणपती बाप्पा ती मंगलमूर्ती भगवान श्री गणेश अखंड ते कान हलवत असतात असे। लवलवीत फडकावी फडय फडय कर्ण थापा। त्याचे कान सुपासारखे आहेत, मोठे कान आहेत त्या श्री गणेशाचे। त्या ठिकाणी एक संतांनी जाणीव करून दिली सुपाचं काम असते पाखडणे। सार ते शोधून घ्यावे आणि आसार ते जाणून त्यागावे। श्रवणाचं माध्यम आहे ते। कान म्हणजे श्रवणाचं माध्यम आहे। श्रवण करण्याचं इंद्रिय आहे म्हणून त्याला दुसरं नाव आहे श्रवण इंद्रिय। श्रवण इंद्रिय आणि मग ऐकताना श्रवण करताना पाखडता आलं पाहिजे,
सार ते शोधून घेता आलं पाहिजे आणि असार ते जाणून त्यागता आलं पाहिजे. घेण्यामध्ये जर मनुष्य चुकला, सार न घेता जर असार घेतलं तर ते अपायकारक ठरतंय. काय पाखडावं लागतंय? जे शुद्ध आहे ते पाखडावं लागत नाही. ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं घुसलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेगळं काहीतरी आलेलं आहे, ते पाखडावं लागतंय. तांदुळातील श्वेत खडे तांदुळासारखेच वाकुळे, चव जाता दात पडे तेव्हा कळे. ज्यात काहीतरी घुसलेलं आहे, वेगळं काहीतरी निर्माण झालेलं आहे, वेगळं काहीतरी आलेलं आहे, त्याच्यामध्ये ते बाजूला करण्याचं काम ते सूप करतंय. सुपाचं काम ते आहे पाखडायचं. आणि त्याचप्रमाणे श्रवणेंद्रिय ज्याला म्हणतात, कानाचं काम आहे सार ते शोधून घेणं आणि असार ते जाणून त्याचा त्याग करणं. जे पाखडायचं आहे, जे बाजूला करायचं आहे, ते जर त्यात राहिलं आणि तसंच जर आपण त्याचा स्वयंपाक केला, शिजवलं, तर ते अपायकारक ठरलं जातंय. आणि मग तो अपाय होऊ नये म्हणून सार घ्यायचाय, असार जाणून त्यागायचाय. जे आपल्याला हितकारक आहे, जे आपल्या शरीराला हितकारक आहे, ते आपण घ्यायचंय. अन्यथा असार जर आपल्या कानावर पडलं आणि असार जर आपण ते कानावरून अंतःकरणापर्यंत जर घेतलं, आतमध्ये जर घेतलं, तर मग त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. त्याची चांगली प्रचिती नाही येणार, त्याचा चांगला अनुभव नाही येणार. असार जर आपण आपल्या पिंडामध्ये घेतलं, असार जर आपण श्रवण केलं, असार जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेतलं, तर त्याचा दुष्परिणामच भोगावा लागणार आहे. अन्नामध्ये जे आपल्याला अपायकारक आहे, तेच जर आपण सेवन केलं, तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तसंच आहे. त्याला कान भरणे म्हणतात. कान भरणे. आमचा मुलगा नव्हता हो तसा, पण त्याच्या कानाला जिथून कोणीतरी लागलं ना, त्याचे कान भरले ना, तिथून तो बिघडला, असं म्हणतात. कान भरणे. अहो, चांगला मित्र होता तो माझा, नेहमी मला भेटायला यायचा, खूप जीव लावायचा, खूप जीव काढायचा तो मला. पण कोणी कान भरले काय माहिती त्याचे. माझ्यावरचं प्रेमच कमी झालं हो. माझा द्वेष करायला लागला, मत्सर करायला लागला माझा. काय कोणी त्याच्या कानामध्ये जाऊन सांगितलं काय माहिती, काय माहिती त्याचे कान कोणी भरले, कशाने भरले ते. कान भरणे म्हणतात. काय झालं माहितीये का, दोन बैल होते आणि अतिशय एकमेकावर प्रेम करायचे. ते जिवलग मित्र, एकमेकाशिवाय राहणार नाहीत, राहत नव्हते, अशा प्रकारचे ते. आणि मग दोघांची मैत्री, दोघांची गट्टी असल्यामुळे ते बिनधास्तपणे एकदा चरायला सोडले ना, का त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसायची. बिनधास्तपणे चरायचे ते. त्यांना माहिती आहे, कुठलाही जरी काही हिंस्र प्राणी आला तरी आपण दोघे जण आहोत, फाडून टाकू त्याला. आणि मग ते चरताना पण तसे चरायचे. एकाचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर दुसऱ्याचं पश्चिमेकडे.
म्हणजे मागून कोणी यायला नको. आणि एकमेकाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी चारा घ्यायचे. आणि त्यामुळे बिनधास्तपणे चरेत असल्यामुळे, बिनधास्तपणे ते चारा खात असल्यामुळे ते अगदी शरीराने पण सदृढ होते. असे भरपूर असे माजलेले होते ते. आता वाघ नेहमी त्यांना खायला बघायचा, त्यांच्यावर झडप मारायला बघायचा, पण ज्या बाजूने तो त्यांच्यावर झडप मारायला पाहायचा त्या बाजूने कुठल्या ना कुठल्या एका बैलाचं तोंड असायचं. त्याला ते कळायचं. आणि मग त्याला एकदा कळालं का तो दुसऱ्याला सावध करायचा. दोघे मिळून ते त्या वाघाचा प्रतिकार करायचे. आणि शिंग पण तशीच होती त्यांची, अशी अगदी मस्त. त्या शिंगालाच घाबरायचे ते हिंस्र प्राणी. पण मग वाघाने युक्ती केली की मग आता यांना खायचं कसं. आहेत तर मस्त अगदी लठ्ठ असे मजबूत, पण यांचं रक्त कसं काय प्यायचं, यांचा मांस खायचं कसा. शेवटी तो वाघ एकदा असा जंगलामध्ये फिरता त्याला कोल्हा दिसला. तो कोल्हा पळत होता त्याला घाबरून. त्या वाघाने सांगितलं, बाबा रे पळू नको, अरे तुझ्याशी मला मैत्री करायची आहे. कोल्हा बोलतो, तू ना माहिती आहेस, तुझ्यावर कोण विश्वास ठेवील. अरे बाबा मैत्री करायची, खरंच सांगतो तुला, फक्त माझं एक काम कर, तुला कधीच खाणार नाही मी, तुला कधीच काही धोका नाहीये. शेवटी त्या कोल्ह्याने ऐकले, म्हणे वाघा दादा काय काम आहे. मग त्याने सांगितलं की ते दोन बैल जे समोरच्या माळ राणामध्ये चरतात ना, चारा घेतात ना, त्या ठिकाणी एका बैलाच्या जवळ जायचं, त्याच्या कानामध्ये काहीतरी असं पुटपुटायचं, फक्त तोंड हलवायचं. पण ते तोंड हलवताना दुसऱ्या बैलाकडे बघून आणि मग याच्या कानामध्ये तोंड हलवायचं. काही सांगायचं नाही, फक्त काहीतरी बोलण्यासारखं करायचं. आणि मग ठरल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे तो कोल्हा त्या बैलाजवळ गेला. बैलाच्या कानामध्ये काहीतरी असं तोंड हलवल्यासारखं बराच वेळ त्या बैलाकडे बघून त्याने ते काही तोंडच हलवलं, काही सांगितलं नाही आणि निघून गेला. आता त्या बैलाला वाटलं की ज्या अर्थी माझ्याकडे बघून याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं म्हणजे माझ्या विषयीच काहीतरी सांगत होता. म्हणून तो बैल त्याच्या जवळ आला, त्या दुसऱ्या बैलाच्या जवळ, आणि मग त्याला विचारलं, म्हणे बाबा रे काय सांगत होता तू. अरे म्हणे काय नाही, नुसता आला, काय कानाजवळ काय तोंड हलवलं ना निघून गेला. नाही म्हणे काहीतरी सांगितलं. अरे बाबा नाही काही सांगितलं. नाही म्हणे माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं. बाबा काहीही सांगितलं नाही, फक्त आला कानाजवळ काहीतरी असं तोंड त्याने असं हलवलं ना निघून गेला. नाही म्हणे तू खोटं बोलतोय. आणि मग अशा प्रकारे त्यांची ताटातूड झाली. ताटातूड झाल्यानंतर वाघाचं काम वाघाने साध्य केलं, त्याला ते सहज साध्य करता आलं, गोष्ट संपली. अर्थातच एक संशय निर्माण झाला, माझ्याबद्दल ह्याच्या कानामध्ये त्या कोल्ह्याने काहीतरी सांगितलं. अहो माणसाचा पण स्वभाव असाच आहे. एखाद्या माणसाने एखाद्या माणसाकडे पाहून त्या माणसाच्या कानामध्ये जर काही सांगितलं तर त्याला असं वाटतंय की माझ्याविषयीच काहीतरी याला सांगितलेलं आहे. आणि सृष्टीचा बाहेरचा नियम आहे. ह्या सृष्टीमध्ये वावरत असताना तो एक माणसाचा नियम आहे. दोन माणसांचं जर चांगलं चाललं असेल, दोन मित्र जर एकत्र चांगल्या प्रकारे राहत असतील तर त्यांना बाजूला करायचे कसे, त्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. दोन उभयतांचा संसार जर चांगल्या प्रकारे चालला असेल नवरा बायकोचं, तर त्या ठिकाणी कोण ना कोणतरी कान भरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपण हलक्या कानाचे राहता कामा नये. आपण हलक्या कानाचे नकोत.
त्याला हलका कानाचं म्हणतात. हलक्या कानाचं म्हणजे कसा, सहज एखादा सांगतोय आणि दुसरा लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतोय, त्याला हलक्या कानाचं म्हणतात. सहज एखाद्याने काहीही यावं, कधीही यावं, काहीही सांगून जावं आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा, तेच आपण धरून बसायचं, त्याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता त्याच विचारामध्ये चिंताग्रस्त राहायचं, याला हलक्या कानाचं म्हणतात. आणि मग अशा प्रकारे कान भरणी केली जाते. त्या सासू सुना बिचारा गुण्या गोविंदाने राहत असतात, मस्त अगदी त्या घरामध्ये आनंद वातावरण असतंय. ती सासू त्या सुनेला आईचं प्रेम देत असते आणि ती सून सुद्धा मुलीप्रमाणे राहत असते. पण यांचं हे प्रेम, यांचं हे चांगल्या प्रकारचं वागणं, यांचं हे समाधानात सुखात चाललेला सगळा संसार कोणाची तरी नजर लागते आणि कोणतरी येऊन त्या सासूच्या कानामध्ये काहीतरी सांगून जातंय. जे सासूच्या कानामध्ये काहीतरी सांगून जातंय तेच सुनेच्या कानाला पण लागतंय आणि ते सुनेच्या पण कानामध्ये काहीतरी सांगून जातंय. त्यांची भांडण झाली, त्यांची ताटातूड झाली की सोडवायला पण तेच पुढे असतात, सांगायला पण तेच पुढे असतात. काय ग तुम्ही एवढ्या भारी अगदी मुलीसारखी राहिलीस, तू पण आईसारखी राहिली, एवढी भारी आईची माया दिली, तू पण आईसारखं प्रेम केलं त्या सासूवर, मुलीसारखी राहिलीस तू, आणि आज तुम्ही खुशाल भांडताय. आता भांडण हिनेच लावून दिलेलं असतंय. पण ते सासूलाही माहिती नसते की माझ्या सुनेच्या कानात पण हिनेच काहीतरी भरवलेलं आहे, कान भरलेले आहेत, जिने माझे कान भरलेत, ते तिला माहिती नसतंय. आणि मग अशा प्रकारे कान भरणी झाली की हलक्या कानाचे जे असतात ना ते लगेच ऐकतात आणि लगेच ती ऍक्शन घेतात, लगेच प्रक्रिया चालू होते त्या ठिकाणी. अहो चांगले चाललेले संसार 20-20, 25-25 वर्ष एकत्र गुण्या गोविंदाने राहिलेले ती दोन्ही उभयता आज एवढी वर्ष त्यांना त्या विश्वास संपादन करण्यासाठी गेली. कोण कानाला लागलं काय माहिती, एका मिनिटात 20-25 वर्षाचा विश्वास तो कान भरून आणि तोडून टाकला. एवढ्या हलक्या कानाचे नकोत, एवढे हलके कान नकोत आपले. सार काय आणि असार काय हे शोधलं पाहिजे, सत्य काय आणि असत्य काय हे कळलं पाहिजे. लोकांचा डाव साधण्यासाठी, त्या वाघाचा डाव साधण्यासाठी, वाघाचं जे काम होतं ते फत्ते करण्यासाठी त्याला कोल्याला पुढे करावं लागलं. गोष्ट राहू द्या गोष्टीच्या जागेवर, बाजूला राहू द्या ती गोष्ट. फक्त सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत, किंवा आपल्याला काहीतरी त्या गोष्टीतून बोध व्हावा यासाठी ती गोष्ट. ते बैल आणि ते मित्र आणि मग तो कोल्हा त्यांच्या जाऊन कानामध्ये सांगतोय आणि मग तो वाघ त्यांना फाडून खातोय. हे कार्याकारण फक्त ऐका, हे कार्याकारण फक्त शोधा, हे आपल्या जीवनाशी कुठे लागतंय का? समाजामध्ये कार्य करत असताना या गोष्टीचा प्रत्यय येतो का? अनेक ठिकाणी येतो, अनेक ठिकाणी. लोक आपलं काम साध्य करण्यासाठी कोणाचं काय वाईट होईल, कोणाला काय दुष्परिणाम भोगावे लागतील याचा विचार करत नाही हो. फक्त आपली भूक भागली बस झालं, दुसऱ्याचा जीव गेला तरी चालेल, अशा वृत्तीची काही माणसं वावरतात. आणि त्यांचं काम असतं हे कान भरण्याचं. दोन भाऊ चांगल्या प्रकारे राहायचे, भाऊ होते पण मित्राप्रमाणे राहायचे. म्हणजे मोठ्या भावाने पण कधी असं मी मोठा आहे, माझं सगळं ऐकलं पाहिजे असं कधी बारक्या भावावर दमदाटी केली नाही, कधी असा अधिकार गाजवला नाही. आणि बारक्या भावाने पण कधी मी लहान आहे, मी दबावात राहिलो पाहिजे, मोठा भाऊ अगदी सगळ्या प्रकारे मोठा वाटा घेतोय, असा कुठल्याही प्रकारचा मतभेद त्यांच्यात नव्हता. अगदी चांगल्या प्रकारे गुण्या गोविंदाने राहायची. न जाणो कोण त्याच्या कानाला लागला बारक्याच्या आणि त्याचे कान त्याने भरले. ते
तुला सर्व करावं लागतंय, शेतीचं तूच पाहतोय, नोकरी धंद्याचं तूच पाहतोय, घरातला घर खर्च तूच पाहतोय, मोठा नुसता पोचणे आहे. त्याच्या पद्धतीने त्याने काय सांगायचं ते सांगितलं. आणि मग हलक्या कानाचा असल्यानंतर लगेच तिथं परिणाम, लगेच त्या प्रकारची प्रक्रिया पाहायला मिळते. दोन जावा चांगल्या प्रकारे राहायच्या, बहिणीसारख्या राहायच्या, पण काही शेजारी असे असतात, सगळेच नाही, काही शेजारी असे असतात की त्यांना शेजारचा चांगला चाललेला संसार पाहवत नाही. मग कोणतरी जाऊन त्या बारकीच्या कानाला लागते, तिला सांगते, अगं सगळा घरातला काम तुझ्याकडून ती करून घेते, कपडे धुण्यापासून तर भांडी घासण्यापासून तर स्वयंपाकापासून ती काय करते, पहिले सगळा तीच करायची. तू जिथून आली ना तिथून तिने ते अंथरून टाकलेलं आहे. ती काही अजून नाटका काय करते, ती आजारपण असल्याचं काही नाटक करते, काय नाही म्हणे आजारपण वगैरे काय नाही, सगळं तुझ्याकडून करून घेते ती. आणि तुझा नवरा कमवतोय सगळं, तो आणतोय सगळं, तिचा नवरा बसून खातोय. अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे असं काही कान भरले तिचे की ती पण जर हलक्या कानाची असेल तर लगेच ऐकते, लगेच दुष्परिणाम दिसून येतात. ते घरामध्ये भांडी वाजायला लागतात. भांडी कधी वाजायला लागतात, जेव्हा आपल्या अंतःकरणात भांडी वाजायला लागतात तेव्हा बाहेरची भांडी वाजायला लागतात. जेव्हा घालमेल आपल्या अंतःकरणात होते ना, आपल्या पिंडामध्ये जेव्हा घालमेल होते ना, भांडण आपल्या पिंडात आधी होते. मी अशी करेन, मी अशी बोलेन, मी असं हे करेन, मी असं ते करेन, त्यांचं असं आहे, यांचं असं आहे, हे सगळं अगदी आपल्या पिंडामध्ये अगोदर होतंय आणि मग ते ब्रह्मांडात येतंय. मग ते आपल्या संसारातली भांडी वाजायला लागतात. केव्हा वाजायला लागतात ती, जेव्हा आपल्या पिंडात त्या प्रकारचे विचार येतात तेव्हा. आपण किती कोणाचं ऐकायचं हे आपण ठरवायचं आहे. 20-25 वर्ष एकत्र राहिलेले ते नवरा बायको विश्वासाने एकमेकांच्यावर चांगल्या प्रकारे कार्य करायचे, सुखाने गुण्या गोविंदाने ते त्या ठिकाणी कार्य करायचे. पण जरा कुठे एक संशय निर्माण झाला, जरा कोणी कानामध्ये येऊन काय सांगितलं आणि मग तो वाद दिवसेंदिवस असा वाढत गेला, असा वाढत गेला की शेवटी घटस्फोटापर्यंत विषय आला. आणि मग मध्यस्थी करायला ज्या वेळेला लोक आली त्यावेळेला त्या स्त्रीला विचारलं, तुला काय कशासाठी घटस्फोट घ्यायचे, काय नेमकं तुझं म्हणणं काय आहे. त्यावेळेला तिने सांगितलं की मला असं माहिती झालंय, मला तसं माहिती झालंय, मी बऱ्याच दिवसापासून यांच्याकडे पाहते, घरामध्ये लक्ष नाही, संसारावर लक्ष नाही. आता तो बिचारा कुठेतरी कामाला जायचा, तिकडे त्याला काय त्रास होता तो त्याचं त्याला माहिती, तो त्या टेन्शन मध्ये असायचो, तो त्या चिंतेमध्ये असायचा. घर खर्च भागवायचं कसं, घर कसं चालायचं ह्याच्या सगळ्या विचारामध्ये तो असायचा. पगार पाणी वेळेवर मिळत नव्हता ह्या चिंतेमध्ये तो असायचा. पण हिचं वेगळंच काहीतरी असायचं, कारण हिला कोणतरी कानाला लागलं होतं, कोणतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगत होतं. आणि ती ज्या वेळेला सांगायला लागली त्या मध्यस्थी माणसांना की मला असं माहिती झालंय, मला तसं माहिती झालंय, मला हे कळतंय, मला ते कळतंय, यांचं लक्ष नाही. बरं मग हे तुला सांगतंय कोण, तुला हे कळलं कसं. बोलता बोलता पटकन ती त्या माणसाचं नाव सांगून गेली. मग तिच्याकडे सगळं ऐकल्यानंतर ज्या वेळेला ती मध्यस्थी माणसं त्या पुरुषाला भेटायला गेली, त्या तिच्या नवऱ्याला भेटायला गेली, त्याचं ऐकलं. तुला काय रे बाबा, काय झालं म्हणे, अशी घरामध्ये कधी मला वेळेवर डबा देत नाही, कधी मला वेळेवर जेवायला देत नाही, नुसती उचलापड घरामध्ये चालते, नुसती माझ्यावर संशय खाते, असं करते तसं करते, माझं मला झालंय, काय करावं काही कळत नाही. पोरांचा खर्च, घरातला खर्च, तिचा खर्च, पगार पाणी कमी आहे, तो पण वेळेवर होत नाही. मी माझ्या चिंतेमध्ये, मी माझ्या विचारामध्ये, नोकरीमध्ये मला किती टेन्शन आहे, किती त्रास येतो माझा मला माहिती, साहेब लोक किती त्रास देतात ते माझं मला माहिती. आणि तशाही अवस्थेत मी घरामध्ये सगळं काही व्यवस्थित असताना हिचं वेगळंच काहीतरी. बरं मग हे आलं केव्हापासून, आणि मग या सगळ्याचे धागे दोरे त्या एकाच माणसापर्यंत जात होते, जो मध्यस्थी तिच्या कानाला लागला होता ना त्या. म्हणजे त्याचं काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा यांची फाटाफूट करण्यासाठी, यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा एक त्याचा तो प्लॅन होता. हे ज्या वेळेला त्या दोन्ही उभयतांना कळलं त्यावेळेला घटस्फोट घेणारी माणसं विचार करायला लागली, ती दोन्ही उभयता विचार करायला लागली, ती नवरा बायको दोघेही विचार करायला लागले की एका माणसामुळे आपला संसार उद्ध्वस्त झाला असता.
आपली मुलं देशोधडीला लागली असती, आपल्या मुलांचे हाल कुत्र्याने खाल्ले नसते, अशा प्रकारे अवस्था झाली असती एका माणसाच्यामुळे. अशा प्रकारे हलक्या कानाचे जे असतात ना, त्यांना जरा कुठे काही सासूविषयी, सुनेविषयी सासूला, सासूविषयी सुनेला, नवऱ्याविषयी पत्नीला, पत्नीविषयी नवऱ्याला असं काही सांगितलं ना कोणी भावाविषयी भावाला, की लगेच ते ऍक्शन घ्यायला सुरुवात करतात, लगेच त्या पद्धतीने वागायला सुरुवात करतात, त्याच्या वागण्यामध्ये बदल होते. पण सत्य शोधा ना, काय खरं काय खोटं ते शोधा ना. आपला माणूस आहे, आपण डायरेक्ट विचारू शकत नाही का? आपला माणूस आहे, आपण त्याला समजवू शकत नाही का? जर तसं काय असेल तर समजवू शकत नाही का? लोकांना मध्यस्थी घेण्यापेक्षा आपल्या घरच्या भांडणामध्ये अनेक लोकांच्या कानावर ते घालवून आणि अनेक लोकांना मध्यस्थी घेण्यापेक्षा अरे आपली माणसं आहेत, आपण त्यांना समजवू शकतो, सांगू शकतो, काय खरं काय खोटं त्याचा निवाडा करू शकतो, त्याचा विचार करू शकतो. नक्कीच अशा प्रकारे जर आपण आपल्या कानांची उघडझाप केली, आपण प्रत्येक वेळेला पाहतोय की त्या गणेशाचं स्तवन आपल्याला का करायचं आहे, तशा प्रकारची कर्म त्या गणेशाकडे जे विचार आहेत, त्या गणेशाकडे जी कर्म आहेत, त्याची जी क्रिया आहे ती क्रिया आपल्याकडे निर्माण व्हावी म्हणून आपण त्या गणेशाचं स्तवन करत आहोत. अर्थातच त्याचे ते सुपासारखे कान तो अखंड असा हलवत असतोय. म्हणजेच लवलवीत फडकावी फडे फडे कर्ण थापा, त्याप्रमाणे आपण आपले कान सुद्धा सतत हलवले पाहिजेत. हलवले पाहिजेत म्हणजे काय, त्या सुपासारखं पाखरलं पाहिजे. सार ते घेतलं पाहिजे, असार ते जाणून त्यागलं पाहिजे. आणि त्या प्रकारची क्रिया आपल्याकडे निर्माण होण्यासाठी किंवा ते सार शोधून घ्यावं, असार जाणून त्यागावं, ही भूमिका आपल्याकडे प्राप्त व्हावी, त्या पद्धतीची कर्म आपल्याकडे निर्माण व्हावी, आपलं श्रवणेंद्रिय त्या पद्धतीने कर्म करावी, कार्य त्या ठिकाणी घडावं, यासाठी त्या गणेशाचं स्मरण महत्वाचं आहे, त्या गणेशाचं स्तवन महत्वाचं आहे. आणि ते स्तवन आपल्याकडून घडावं, ते स्मरण अखंड आपल्याकडून घडावं. नम्र प्रार्थना आपण त्या श्री गणेशाकडे करूया, त्या मंगलमूर्तीकडे करूया, त्या लंबोदराकडे करूया, त्या गणेशाकडे करूया. आणि ह्याच विवरणाला धरून आपल्याला पुढे 226 भाग क्रमांक 226 या भागामध्ये आपल्याला विवरण करायचं आहे. ते विवरण मिळावं अशी प्रार्थना गणेशाकडे करूया आणि या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.